ओके. सो मॅम आपण कथाकथन या टॉपिकवर खूप छान ऑडियन्सपर्यंत मेसेज पोहोचवला, की कथाकथन नेमकं काय आहे? ते कशा पद्धतीने मुलांना किंवा मोठ्या व्यक्तीला सुद्धा किती महत्त्वाचं आहे आणि मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्म त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मदत करता. सो त्याचबरोबर आपला जो आजचा दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे वक्तृत्व. त्यावरही मला जाणून घ्यायला आवडेल. कथाकथन आणि वक्तृत्व या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? कथाकथनामध्ये तुम्हाला एक कथा सांगायची असते. मग हं. ती कधी-कधी प्रत्यक्ष घडलेली असते किंवा स्वतः कल्पनेने आपण तयार केलेली असते. करेक्ट. पण वक्तृत्वामध्ये सुद्धा जेव्हा आपण एखादा विषय मांडतो, तर तिथे इमॅजिनरी जरी असलं, तरी सुद्धा तुम्हाला ते भाषण पद्धतीनं सांगायचं असतं. मग बरोबर. ते इमॅजिनरी म्हणजे एखादा माझा आवडता प्राणी असेल, माझा आवडता पक्षी असेल किंवा माझी शाळा या विषयावर बोलायचं आहे. तिथे तुम्ही हं. कथा सांगू शकत नाही. करेक्ट. मला माझी शाळा का आवडते हे तुम्हाला टू द पॉइंट बोलायचं असतं. हं. आणि कथाकथनामध्ये थोडंसं वेग तुम्ही बोलू शकता. म्हणजे हं. थोडंसं रंगवून सांगायचंय म्हटल्यानंतर आणखी 4 शब्द सांगू शकता. पण वक्तृत्वामध्ये असं असतं, की तुम्हाला मुद्देसूद बोलणं गरजेचं असतं. नाईस, नाईस. व्हेरी नाईस. आणि तुम्ही एक्झॅक्टली मुलांना यामध्ये काय शिकवता? जर आत्मविश्वास वाढला, तर एखाद्या विषयाबद्दल घरामध्ये असेल, शाळेमध्ये असेल किंवा मोठं झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी असेल, आपलं मत मांडता तर आलं पाहिजे. बरोबर. आजकाल असं होतं, की भरपूर लोकांना माहिती असते बऱ्याच गोष्टींची, पण मी बोलू कसं? हं. माझं मत ऐकून घेतील का? का मला करेक्ट, हसतील? करेक्ट. ही मनामध्ये जी भीती असते ना, तर ती भीती काढायचं काम या वक्तृत्व स्पर्धेमुळे होत राहतं. वक्तृत्वाच्या ज्या कार्यशाळा आहेत त्याच्यामुळे होत राहतं, की भले माझं मत तुम्ही ग्राह्य धरू नका, पण मला मत मांडायची संधी तर द्या. आणि बरोबर. दिल्यानंतर मला माझं मत मांडताही तेवढं प्रभावीपणे आलं पाहिजे, जेणेकरून 4 लोकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. एक्झॅक्टली. तर अशा पद्धतीनं मत मांडण्याची जी तयारी आहे, तो जो आत्मविश्वास आहे, ते हं. जे डेअरिंग आहे, ते याच्यामुळे होत राहतं. आत्मविश्वास वाढला, की आपली विचारशक्ती वाढते, की बरोबर. एखाद्या मुद्द्याबद्दल मी पण सारासार विचार करू शकतो. 4 अँगलनी विचार करणं गरजेचं आहे. कधी-कधी बोलताना असं होतं, घरातली मोठी व्यक्ती सुद्धा काही खरेदी करायची असेल, तर बाबा सांगतात, की हे आणूया. पण जर एखादा मुलगा प्रॉपर विचार करणारा असेल त्या संबंधातला हं, आणि हं. त्याला जर मत मांडायची संधी दिली, त्याने योग्य मत मांडलं, की नाही आता हा खर्च न करता माझ्या स्पर्धेसाठी आता आपण हे हं, करूयात. हं. तर हे तो ठामपणे मांडू शकला, मांडू तर शकतो. वडिलांना पण त्याच्यातला जेन्युइननेस कळू शकतो. ओके. इथे नात्यातलं अंतर लहान-मोठा हा मुद्दा राहत नाही मग त्या केसमध्ये, की हा विचार करून बोलतो आहे. त्याला मत मांडता येतंय हे जास्त महत्वाचं आहे. सो तो ओके. कॉन्फिडन्स वाढतो मुलांचा.